हरिओम. मी कविता वीरा जमदाडे, जेल्लोड केंद्र, नाशिक. म्हणजे मी बापूंकडे येण्याच्या आधी फक्त ऐकून होतं. आम्हाला आजोबा सांगायचे की बापू असे आहेत, पण मला विश्वास नव्हता. म्हटलं असं काही असं नसतं. म्हटलं मला एक तर अशा गोष्टींवर विश्वास नाही आहे. पण मग नंतर जे केंद्र होतं चालू, तिथे बापूंच्या पादुका पूजन होते, पादुका येणार होत्या. तर मोठा सत्संग ठेवला होता. तर मग म्हटलं ठीक आहे आपण जाऊ उद्याला म्हटलं. तर मग मी माझ्या बहिणीलाही बोलवलं होतं, ती पण आली. मग आम्ही सगळंच घरातले सगळेच जाणार होतो त्या सत्संगाला. पण मग माझ्या मुलाचा कान खूप दुखायला लागला. लहान होता तो, 1-1.5 वर्षाचा. इतका कान ठणकायला, तो खूप रडायचा. म्हणजे खाली थांबत त्याला अक्षरशः आम्ही दोघं मांडीवर घेऊन बसलो. तर मला मग टेन्शन आलं, उद्या तर आपल्याला जायचं आणि ह्याचा एवढा कान दुखतोय. रात्रीच्या वेळेस आता 2:30-3ला कुठं दवाखान्यात जाणार. मग मला असंच म्हटलं, देवारा होता घरात, आम्ही झोपलो तिथंच. रूम छोटी होती, देवारा जवळ होता. मग मी उदबत्तीचीच फक्त रक्षा घेतली आणि म्हटलं जे कोणी बापू असेल तर मला आत्ताच अनुभव द्या, घ्या मुलाला कानाचा बरा होऊ द्या आणि मला उद्याचा तो सत्संग घडू द्या. मला बघायचं आहे म्हटलं, मला पहिल्यांदाच यायचं आहे, त्याला बरं वाटू द्या. आणि ती रक्षा त्याच्या कपाळाला लावली, कानाला लावली आणि नमस्कार तिथूनच केला. जे कोणी बापू असेल म्हटलं मला बघायचं आहे. ठीक आहे. आणि मग त्याला हळूहळू तो रडायचा थांबला, शांत झोपला. तर मग सकाळपर्यंत काही नाही, त्याचा कानही दुखला नाही, काही नाही. अद्याप त्याचा कान दुखलेला नाही. आता तो 26 वर्षाचा आहे, अजूनही त्याचा कान वगैरे काही दुखला नाही. म्हणजे तो एक मला बापूंनी अनुभवच दिला असावा असं मी समजते. अंबज्ञ.